तर दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. राजे 11 ऑन द टॉस अँड इलेक्टेड फील्ड फर्स्ट. राजे 11 संघाच्या वतीने गोलंदाजी मार्कवर चमकणारा हिरा साई गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. सलामीची जोडी रॉयल रायगड संघाच्या वतीनं वैभव शेलार आणि सोबतीला बॅट्समन आपण पाहतोय प्रणव. सामन्याला सुरुवात. सरांचा इशारा आलाय. लेट्स प्ले 3-2-1. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ दिस इनिंग. पहिला बॉल इतका भन्नाट वेगाने फेकलाय. साई सांगत असताना ये तो मेरे बाया हात का खेल है आणि त्याच अनुषंगाने हा बॉल फेकला गोलंदाज साईनं. तो देखील पहिला डॉट बॉल. मॅच चांगली आहे. बेस्ट विरुद्ध बेस्ट त्यातून निघणारं 100 नंबरी सोनं या मॅच मध्ये पाहायला मिळेल. सलमान शेख आपणास विनंती आपण मुख्य मंचावर यायचं आहे आणि मनोजी डुकरे आपणास विनंती आपण मुख्य मंचाच्या समोर या. पहिला चेंडू डॉट. मनोजी डुकरे आपणास विनंती आहे. मनोजी डुकरे आपणास विनंती आहे तुमची रिक्षा समोर आणली तरी चालेल. रिक्षा घेऊन आपण इकडे यायचं आहे किंबहुना तसे आलात तरी चालेल. रिक्षा घेऊन या. आपले मित्र आपली आतुरतेने वाट पाहत आहेत. 2:05 आपण पाहू शकाल. दुसरा चेंडू फेकलाय गोलंदाज साईनं. इथे फटका चांगला आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि बॉल निघून गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाट पाहिली आणि त्यानंतर सांगितलं इट्स माय टाइम. थँक्यू साई भावा. ह्या गे 6 धावा. षटकार. तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. स्टान्स खूप छान आहे या खेळाडूचा. ग्रिप ऑफ बॅट आणि स्टान्स तुम्हा सर्वांना आकर्षित करणारी पर्सनॅलिटी या ठिकाणी पाहायला मिळते. एक सिंगल धाव मिळेल. थांबावं लागेल शेलार यांना. वैभव शेलार. उत्तुंग षटकार ठोकला वैभव यांनी. हे 4 धावा मिळतील आणि ऑफिशियल रिव्ह्यू नो साठी आहे का. ओके. हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. महत्वाचा निर्णय आहे. थोडा अंपर आपण यायचं आहोत.
मित्रांनो 3 षटकांची मॅच आहे. स्पर्धा आपली आहे. तर निर्णय द्या ऑफिशियल. 3 षटकांची मॅच आहे. सामना चालू आहे राजे 11 विपक्ष रॉयल रायगड या दोन संघाच्या दरम्यान. यस थर्ड अंपायर डिसिजन. हा नो बॉल आहे. आता असेल फ्री हिट. एक सिंगल धाव जोडली जाईल. टीमच्या टोटल मध्ये ऍड केली गेली. टीमची टोटल धावफलकावर 12 धावा. लोबो फुलटॉस बॉल आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा वेगाला दिशा दिली जाते. वेगाने बॉल निघून चाललाय परंतु त्याच वेगाला प्रत्युत्तर देण्यासाठी शतकक्षे त्या ठिकाणी सज्ज आहेत. खेळपट्टीवर मात्र जिद्दीच्या आणि चित्त्याच्या चपळाईने धावतायत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा कंप्लीट आहेत आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज पोहोचलेत की नाही पाहिलं जाईल. चला पुन्हा एकदा थर्ड अंपायर रेफर केलाय. थर्ड अंपायर आपण रेडी व्हा आणि लगेचच पाहिलं जाईल. निर्णय दिला जाईल की या बॉलवर किती धावा बनलेल्या आहेत. फलंदाज सुरक्षित आहे की नाही. तिसरी धाव कंप्लीट आहे की नाही. तिसरी धाव देखील कंप्लीट आहे म्हणजे 3 धावा कंप्लीट. फलंदाज सुरक्षित पोहोचलाय. तर पहिलं षटक मार्गस्थ आहे. साही गोलंदाजी करतायत. आज शेलू गावाला खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या वतीनं पडलेलं सर्वात गोड स्वप्न म्हणजे साई. विश्वास नसेल तर थोडंसं पाठीमागे जाऊन बघा. याच साईनं याच मैदानावरील खेळपट्टीला आग लावत असताना 5 षटकार बॅक टू बॅक 4 ठोकले होते आणि तोच साई आपल्या संघासाठी प्रतिनिधित्व करताना पहिलं षटक घेऊन आलेला आहे. पण पहिल्या षटकामध्ये थोडासा मार खाल्ला मी तर म्हणेन. 15 धावा धावफलकावर आहेत. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. वैभव शेलार टेम्परामेंट ठेवलं. संयमानंतर आक्रमकता हे रूप देखील धारण केलेलं आहे फलंदाज वैभव शेलारनं. पुन्हा एकदा फटका फसलाय. ओ माय गुडनेस. उडता परिंदा तिथे पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कॉम्बिनेशन चुकलेला आहे. कॉन्सन्ट्रेशन लूज. कार्यक्रम गोलंदाजाचा इथे संपताना पाहायला मिळतोय. एकंदरीत पहिल्या षटकांचा खेळ संपला आणि पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारी टीम रॉयल रायगड या संघाची धावसंख्या बिनबाद तब्बल 17 धावा. स्वप्नवत सुरुवात. फ्लाइंग स्टार्ट. प्रत्येक कर्णधाराला हवी आणि अपेक्षित असणारी सुरुवात रॉयल रायगड संघाच्या वतीने या ठिकाणी पाहायला मिळते. वैभव शेलार आणि प्रणव मसने 2 खेळाडू खेळत आहेत. व्यवस्थापन समितीच्या वतीने सूचना आहे. ऑफिशियल सूचना की 5 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर राहतील. ही नोंद आपण घ्या. सुरुवात चांगली आहे. बॅटिंग करणारी टीम रॉयल रायगड. स्वराज्याची राजधानी रायगड किती रॉयल असते हे पहिल्या षटकामध्ये सांगितलंय रॉयल रायगड ह्या टीमनं. वैभव शेलार सोबतीला फलंदाज प्रणव मसने. 7 धावा प्रणवच्या नावावर आणि 13 धावा वैभव शेलारच्या नावावर. समोर जे प्रेक्षक त्या पट्टीवर बसलेले आहेत हिरव्या पट्टीवर कृपया तिथून उठा. छोटा बुडलेंचा बॉल आहे. फटका फसलाय आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडला झेल. येता क्षणाला पहिल्याच बॉलवर मिळाली विकेट. पहिल्या विकेटचं पतन. ओपनिंग पेअर ही जोडी फोडण्याचं काम दुसऱ्या षटकातील रुपेश देसाईने पहिल्याच बॉलवर केलं.
रुपेश देसाई मागील सामन्यामध्ये देखील खूप महत्त्वाची भूमिका या गोलंदाजाने पार पाडली गेली आणि आता पुन्हा एकदा आपली कलात्मकता सिद्ध करण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहे. एकंदरीत प्रेक्षकांवर 7 बॉलचा खेळ संपलाय आणि टीमची टोटल रॉयल रायगड संघ जाऊन पोहोचलाय एका गड्याच्या मोबदल्यात 17 धावा. 17 रन्स ऑन स्कोरबोर्ड. रुपेश देसाई चांगली गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. इथे कॉम्बिनेशन चुकलंय परंतु इथे काय घडलंय नॉन स्ट्राईक एंडवरचे फलंदाज होतील बाद. निश्चितच आय कॉन्टॅक्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट अँड माइंडसेट इज मोस्ट इम्पॉर्टंट. ती चुकलं आणि जावं लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज होत आहेत बाद. वैभव शेलार नॉट अ एज्युकेशनल क्रिकेट. सुरुवात ज्या खेळाडूने चांगली करून दिली तो होतो इथे बाद. वर 2 धावा. या 2 धाव्यांच्या मदतीने टीमची टोटल धाव फलकावर लागत असताना आतापर्यंत पाहायला मिळते 2 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा. 19 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. रॉयल रायगड इथून मात्र धावा बनवाव्या लागतील. पहिल्या षटकाला विसरून चालणार नाही परंतु धावा येत नाही. विकेटवर विकेट खिंडार पडत चाललेली आहे. यापूर्वीच्या काही बॉलवर जर पाहिलं तर वैभव बाद आणि इथे बॅट्समन भावेश कुंभार होत आहेत बाद. कोळ आणि त्याचं रूपांतर मित्र म्हणून मथुरेत होते की काय. आनंदवन पहिल्या षटकामध्ये फुललं होतं आणि आता संकट चेंडू फेकी दुसऱ्या ओव्हरमध्ये रुपेश देसाई विकेट टेकिंग बॉलर आहे. काय गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. जबरदस्त वातावरण दुसऱ्या षटकामध्ये. अफलातून एक विकेट. विकेटवर सडा पडत गेला आणि पुन्हा एकदा रुपेश देसाई गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. ओव्हरपिच बॉल फटका समोरच्या दिशेला खेळलेत परंतु काय घडेल. प्रयत्न केले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज होते प्रमोद खारीक. कॅच ड्रॉप झेल सुटलाय. 2 धावा काढण्यापासून कोणत्या प्रकारचं टेन्शन नाही आहे आणि 2 धावा मिळतील. या 2 धाव्यांच्या मदतीने टीमची टोटल धाव फलकावर जाऊन पोहोचेल आतापर्यंत 21 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आपण पाहतात शेलू क्रिकेटचा अभूतपूर्व 16 पर्व 7व जय गिरोबा प्रसन्न शेलू प्रीमियर लीग सन 2023 स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस. पूर्वार्ध संपलाय. उत्तरार्ध बाकी आहे आणि अनेकांच्या साथीनं अनेकांच्या सहकार्यानं ही स्पर्धा पुढे चालताना पाहायला मिळते. खर तर आम्हाला सर्व टी शर्ट आणि किट्स ज्या व्यक्तिमत्वाकडून लाभलेले आहेत ते सन्माननीय नरेशजी मसने त्यांचं देखील आभार. पंचायत समिती सदस्य सन्मान रविशेठ मसने यांच्याकडून देखील आम्हाला टी शर्ट आणि किट लाभलेले आहेत. त्याचबरोबर सर्व ट्रॉफीज आम्हाला लाभलेल्या आहेत. महेशजी लक्ष्मण खारीक त्यांचं देखील आभार. मुलाचे योगदान सरपंच शेलूचे आहेत. त्याचबरोबर
हुसेनभाई पठाण यांच्याकडनं 3 दिवसाच्या भोजनाची व्यवस्था. हुसेनभाई पठाण आपलं देखील आभार. मॅन ऑफ द सिरीज साठी LED TV आम्हाला लाभलेले आहे. सन्माननीय गुरुदादा मसने त्यांचं देखील आभार. त्याचबरोबर आम्हाला सायकल्स लाभलेले आहेत. साई सिद्धी A1 जोडी यांच्या माध्यमातून त्यांचं देखील आभार. 21 धावा धावफलकावर आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पाण्याची व्यवस्था जल है तो कल हे सांगत असताना आमचे अभयजी खाडिक त्यांचं देखील आभार. आणि इंटरनेटची सेवा कृष्णदादा बोराडे यांच्याकडून आम्हाला लाभलेली आहे. मग फलंदाज असेल, गोलंदाज असेल, उत्कृष्ट फिल्डर असेल, उगवता सितारा, इमर्जिंग प्लेयर ऑफ द मॅच पूर्ण टुर्नामेंटसाठी आहे. त्यासाठी वॉच देखील आम्हाला लाभलेले आहेत. ते सन्माननीय कृष्णदादा बोराडे. सर्व बॉल बॉक्स आम्हाला लाभले आहेत. रमेशजी मसने त्यांचं देखील आभार. शूज आणि फलंदाज, उत्कृष्ट फलंदाजासाठी शूज आहेत, गोलंदाजासाठी शूज आहेत, फिल्डर आणि इमर्जिंग प्लेयरसाठी शूज आहेत, ते आम्हाला लाभलेले आहेत. अक्षयजी सकाराम इलाजगे यांच्याकडनं लाभलेले आहेत. त्यांचे देखील आभार. पुन्हा एकदा उगवता सितारा यासाठी आम्हाला स्पर्धेसाठी इस्त्री लाभलेली आहे. गणेशजी ताबोली यांच्याकडनं देखील आम्ही यांचं देखील आभार व्यक्त करतोय. त्यानंतर तुळशीची रोपं आम्हाला स्पर्धेसाठी लाभली. सत्कारासाठी, सन्मानासाठी सोमनाथजी मसने त्यांचं देखील आभार. आणि मॅन ऑफ द मॅच साठी स्पर्धा सामना संपल्यानंतर भूक देखील मित्रांनो लागलेली असते. ट्रॉफी बरोबर केळीची व्यवस्था निलेशजी मसने आणि प्रशांतजी झोमटे या सर्व दातृत्ववान हातांचं मी मनस्वी आभार व्यक्त करेल. जावो मॅचच्या दिशेने. शेवटचा आणि अंतिम षटक, त्यामधील पहिला चेंडू फेकला, त्यावर एक सिंगल मिळाली. प्रमोद गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. टीमची टोटल धाव फलकावर लागलेली आहे आतापर्यंत 3 गड्याच्या मोबदल्यात 22 धावा. 4थं विकेट देखील या ठिकाणी गमावली गेली. मित्र म्हणेन शर्टचं पहिलं बटन चुकलं ना की शर्ट अंगामध्ये चांगला परिधान करता येत नाही. याच अनुषंगाने धावचीच्या स्वरूपात वैभव शेलार जिथे बाद झाले तिथून मात्र सामना पुन्हा एकदा नागमोडी वळण घेताना पाहायला मिळाला. जे सुखाचे दिवस पहिल्या षटकामध्ये आले होते ना ते पुन्हा एकदा दुःखात रूपांतर होताना पाहायला मिळतंय टीम रॉयल रायगड या संघासाठी. प्रमोद विकेट मिळाली. खिंडार पडत चाललेली आहे. आपण पाहू शकाल धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या धावफलकावर 22. 22 रन्स ऑन स्कोरबोर्ड. आणि अखंड स्पर्धा कव्हर करण्याचं काम, संपूर्ण जगात पोहोचवण्याचं काम कर्जत टेनिस क्रिकेट.in ही वाहिनी या ठिकाणी करते. या वाहिनीचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. शेवटचा आणि अंतिम षटक चालू आहे. प्रमोदच्या हातामध्ये बॉल आहे. 3 चेंडू फेकलेत. मनोहरजी मसने साहेब आपणास विनंती करेल. मनोहरजी मसने आपणास विनंती, आपण या मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. SPL सन 2023 आलेल्या सर्व मान्यवरांचं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत आहे. आपली स्पर्धा स्पेशल स्पर्धा सुंदर स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून अभूतपूर्व नियोजन तुम्ही आम्ही सगळेजण अनुभवतात. अंतःकरणाला आनंद वाटावा, डोळ्याचं पाळणं फिटावं इतकी चांगली स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. फटका फसला होता परंतु फसलेले फटके देखील तुम्हाला सातत्याने धावा देऊन जातात. हा क्रिकेटचा विक्रम आहे. आणि इथे फसलेल्या फटक्याने देखील धावा देऊन गेल्या 4. आलेला नशिबाचा चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. टीमची टोटल धाव फलकावर 26 धावा. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक. एक मोठा फटका येणं आपल्या संघासाठी अनिवार्य आणि अपेक्षित राहील. टीम रॉयल रायगड संघासाठी रुपेश देसाईचं मी आवश्यक कौतुक करेल. मित्रांनो, पहिल्या षटकामध्ये साईनं 17 धावा खर्च केल्या. त्यानंतर रुपेश देसाई केवळ 4 धावा देऊन कमबॅक करत असताना सामना पूर्णपणे ताब्यात ठेवला आणि त्यानंतर प्रमोद आले.
प्रमोदने देखील चांगली गोलंदाजी या षटकामध्ये केली, परंतु शेवटचा बॉल पुन्हा फेकावा लागेल. हा बॉल वाईड आहे. टीमची टोटल धाव फलकावर 27 धावा. 9.00 ची सरासरी आतापर्यंत गाठलेली आहे. अनंत बाबा तरे, खर तर बाबा आपल्याकडे पाहावं आणि माणसानं कसं असावा आदर्श पायंडा आपल्या नेतृत्वातून या संपूर्ण व्यवस्थापन समितीने पाहिलेला आहे. आपलं देखील बाबा सहर्ष स्वागत. तुमचा आमचा संप्रदाय एकच आहे. आम्ही देखील वारकरी संप्रदायाची माणसं आणि आपण देखील म्हणजे संत दर्शने हा दुर्लभ लाभ असतो आणि संत भेटण्यासाठी देखील माणसांना उशीर लागतो. भेटीचा योग आपला देखील आला. आपल्या चरणी मी नतमस्तक होतो. पहिली इनिंग कंप्लीट. पहिला डाव सावरला आणि पहिला डाव सावरत असताना रॉयल रायगड संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली. 4 गड्यांच्या मोबदल्यात 27 धावा. विजयासाठी 28 धावांची आवश्यकता प्रतिस्पर्धी टीम राजे 11 या संघाला. या मुख्य व्यासपीठावर हनुमान भगत सर उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण या मुख्य मंचावर करणार आहोत. मी महेशदादा खारीक आपणास विनंती करेल, हनुमान भगत सरांचा सन्मान आपण या मुख्य मंचावर या स्पर्धेच्या वतीने लगेचच करायचा आहे. हनुमानजी भगत सर, आपण आपला अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेसाठी अवश्य उपस्थित राहिलात. आपला सन्मान करणं या स्पर्धेचं नैतिक मूल्य आणि इति कर्तव्य आहे. हनुमानजी भगत सरांचा यथोचित मान सन्मान आपण या ठिकाणी करतोय. तदनंतर या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी सन्माननीय मनोहरदादा मसने साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मनोहरदादा, आपणास विनंती, आपण देखील हा सन्मान आजच्या दिवसातील स्वीकारायचा आहे. महेशदादा खारीक आपल्या शुभ हस्ते मनोहरदादा मसने या गोड व्यक्तिमत्वाचा सन्मान आपण या मुख्य मंचावर करायचा आहे. पहिला डाव संपलेला आहे आणि पहिला डाव संपत असताना टीम रॉयल रायगड संघाची धावसंख्या धावफलकावर 27. विजयासाठी राजे 11 संघाला बनवायच्या 3 षटकांनी 28 धावा. डू ऑर डाय, करो आणि मरो. खर तर ही अवस्था या दोनही संघाची या मॅच मध्ये पाहायला मिळेल. कारण इथून हरलात तर परतीचा प्रवास, या स्पर्धेतून आपलं अस्तित्व संपेल आणि जिंकलात तर या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व अबाधित राहील, यात तीळ मात्र शंका नाही आहे. खरं तर 27 धावा आहेत, पण म्हणतात मित्रांनो, क्रिकेट हा समजदारांचा खेळ आहे आणि या समजदारांच्या खेळामध्ये जर गोलंदाजी समजदारीची झाली तर निश्चितच मॅच देखील बनायला वेळ लागणार नाही. 18 बॉल 28 धावांची आवश्यकता. टीम रॉयल रायगड संघाच्या वतीने गोलंदाजी मार्कवर येत आहेत गोलंदाज. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक फेकण्यासाठी साहिल. सलामीची जोडी परंपरेप्रमाणे खेळपट्टीवर दाखल आहे. साई नावाचं वादळ. अंपायर आपण सूचना द्या. 2:29 मिनिटे झाली आहेत. सूर्य निघून चाललाय. तो जगातल्या कोणत्याही अप्सरेसाठी थांबणार नाहीये. 27 धावा धावफलकावर. विजयासाठी 28 धावांचं आव्हान आहे. नाना मसने आपण जर झेल पकडला ना तर सलमानजी शेख यांच्याकडनं त्या झेलसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे.
तर सलमान शेख सर आपण ही प्रेरणा नाना मसलेसाठी दिलेली आहे. कौतुक करेल या बक्षिसासाठी. फक्त झेल पकडा आणि 1000 रुपयाचं पारितोषिक मिळवा. पण या नादामध्ये संयम गमावू नका, नंतर जेल ऑफ साईडला आणि तुम्ही ऑन साईडवरून ऑफ साईडला येऊ शकता. क्रिकेट आहे, सगळ्या गोष्टी मनोरंजनाच्या पाहायला मिळत आहेत. तर विजयासाठी 28 धावांची गरज. सामन्याला होती सुरुवात. दोनही संघांना माझ्याकडून आणि व्यवस्थापन समितीच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. शो दी गुड गेम, क्वालिटी क्रिकेट, प्रोफेशनल क्रिकेट, SPL सन 2023 हा महारणसंग्राम चित्तथरारक मॅच. शेलू क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा. पहिला बॉल, 28 धावांची गरज. पहिला चेंडू ऑन साईडला टर्न करत असताना स्ट्राईक मिळेल साईला. तव्यावरची भाकर फिरवावी लागते, करपत नाही. केळपट्टीवर स्ट्राईक रोटेट करावी लागते, धाव फलक करपत नाही. आणि याच अनुषंगाने एक सिंगल घेतली गेली. इज ऑफ दी मार्क राजे 11 टीम. धावसंख्या धावफलकावर 1. राजू तरे पहिला चेंडू खेळले. भावेश कुंभार यांच्या हातामध्ये आपल्या संघाचं पहिलंच भवितव्य कर्णधारने दिलं असावं. भावेश कुंभारकडे बॉल आहे, पाहू शकाल. एक सिंगल धाव खर्च गेली. 28 धावांचा प्रवास आहे. परंतु साई हे नाव ज्या वेळेला ऐकलं जातं त्या वेळेला त्यांचा भूतकाळ याच मैदानावर काही मिनिटापूर्वी, काही तासापूर्वी तुम्ही पाहिला असेल. आणि तुम्हाला जर हा सामना मी तर म्हणे जिंकायचा असेल तर साई नावाचा अडथळा, साई नावाचा तुमच्या डोळ्यासमोर असलेला काटा पहिल्यांदा दूर करावा लागेल, अन्यथा संकट चेंडू फेकी आहे. मागील स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी झालेला खेळाडू, निश्चितच SPL सन 2022च्या 6व्या पर्वाचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी देखील ठरलेला आहे साई. स्टेप आउट झाले, फटका फसलाय, परंतु हा फसलेला फटका काय परिणाम देऊन जाईल या प्रयोगाचा अनुमान आणि निष्कर्ष पॉझिटिव्ह लागत असताना पकडलाय जेल. हम भी किसी से कम नाही. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज राजू तरे बॅक टू द डगआउट. कोणत्याही गोलंदाजानं बॅक टू बॅक 3 विकेट जर घेतल्या तर मनोहरजी मसने यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. कोणत्याही बॅट्समननं 3 षटकार ठोकले तर मनोहरजी मसने साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. आणि नाना आपण जर एक झेल पकडला तर सलमानजी शेख यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. कर्म तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासिये, नियत तेरी अच्छी तो घर में मथुरा कासिये. आणि आता इथे कर्म करावेच लागतील. कर्तव्याच्या वाटेवर चालताना भावनाचा आवंडा कोणता संघ गिळेल हे पाहणं गरजेचं आहे. टीम रॉयल रायगड की टीम राजे 11. टार्गेट कमी आहे, 3 षटका आणि 28 धावा. म्हणजे गोलंदाजांना आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी कारकीर्द या मॅचमध्ये करायची आहे. कमीत कमी धावा खर्च करायच्या आहेत आणि विकेट टेकिंग बॉलिंग या मॅचमध्ये करावीच लागेल, अन्यथा साई नावाचं वादळ कधी घुंगवेल हे सांगता येणार नाही. खूप मोठा अडसर आहे, खूप मोठी डोकेदुखी आहे साई नावाचा खेळाडू. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. हात खोलण्याची संधी नाही साई यांना, परंतु संधी निर्माण केली होती. म्हणतात ना क्रिकेटमध्ये संधी कधी निर्माण होईल, कधी दरवाजा ठोठवेल सांगता येणार नाही. पण एकदा का संधीनं दरवाजा ठोठावला तर दार उघडण्याचं काम आपलं असतं, अन्यथा तीच संधी दुसऱ्याच्या घरात जाऊ शकते. संधी चहामध्ये बुडणाऱ्या बिस्किट सारखी असते, जास्त वेळ ठेवली तर पाणी पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. आज एक भाव विश्व करावं लागेल गोलंदाजी करणारा टीम रॉयल रायगड संघाला. क्रिकेट खेळणारं पोरग, चहामध्ये बुडणारं बिस्किट आणि प्रेमात पडणारं पोरग, या तिघांची अवस्था सारखी असते. फटका चांगला नाही आहे. डीप मध्ये फिल्डर कॅच पकडता पकडता शेवटच्या मोमेंटला डोक्याला हात लावलाय. मनामध्ये पश्चाताप की काय घडलं, कॅच सुटली. या चुकांना मी तर म्हणेन टाळावं लागेल, पर्याय नाहीये. या प्रकारच्या चुका कराल तर सक्सेस नावाची गोष्ट दूर दूरची पावलं टाकल्याशिवाय राहणार नाही. कॅच ड्रॉप आणि धावसंख्या धावफलकावर. पहिलं षटक संपल्यानंतर 1 गडी बाद, फक्त आणि फक्त 5 धावा. शेवटच्या 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि हा सामना जिंकण्यासाठी राजे 11 संघाला बनवायच्यात अजूनही 23 धावा. जोपर्यंत साई नावाचा खेळाडू खेळपट्टीवर सज्ज आहे तोपर्यंत डगआउटचं वातावरण आनंदाचं आणि दिवाळीचं राहील, शंका नाही आहे.
माझ्यासोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये नितेशजी तरे, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. प्रत्येक गोष्ट त्यांच्या सुवर्ण अक्षराने त्यांच्या लेखणीनं लिहिली जाते आणि चांगलं अक्षर म्हणजे माणसाचा दागिना आहे. एक वेळ कपडे इस्त्री केलेले नसले तरी चालतील, पण खिशामध्ये पेन आणि चांगलं अक्षर माणसाकडे असावं लागतं. जाऊ मॅचकडे. शेवटच्या 12 चेंडूचा खेळ शिल्लक. 12 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. फटका फसलाय. उंचच 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 गगनाला जाऊन चेंडू भिडलाय, परंतु पतंग खेचण्याचं काम विकेट किपर त्या ठिकाणी करतायत. क्या बात आहे. पकडला झेल. आणखी एक धक्का लागेल टीम राजे 11 या संघाला. हा सामना जिंकण्यासाठी टीम राजे 11 संघाला 11 चेंडूमध्ये अजूनही 23 धावांची गरज आहे. एक गोष्ट मात्र प्लॅनिंग करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. जोपर्यंत स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडवर उभा आहे त्याला स्ट्राईक एंडवर आणणं ही जमेची बाजू आहे. स्टेप आउट झाले. फटका फसलाय. फटका फसलाय. आणखी एका विकेटचं पतन. नानाने झेल पकडलाय आणि सलमान शेख यांच्याकडनं लावलेलं 1000 रुपयाचं पारितोषिक नाना यांना दिलं जाईल. क्या बात आहे. याला म्हणतात हात वर करणं आणि कावळा त्या उंजलीमध्ये सापडणं. नाना यांनी पकडला झेल म्हणजे आजच्या सायंकाळची पार्टी सुटली म्हणायची. क्या बात आहे. सलमान शेख यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालं. विकेट देखील मिळाली. विकेटचं पतन सातत्याने संभ्रमावस्थेमध्ये पडलेली टीम या ठिकाणी पाहायला मिळते. राजे 11 बॉलर ऑन अ हॅट्रिक. बॅक टू बॅक 2 विकेट तर मिळवल्या गोलंदाजानं. सोपा सामना कठीणाकडे जाताना पाहायला मिळतोय. शेवटच्या 10 बॉलचा खेळ शिल्लक आणि बनवायच्या 10 चेंडूमध्ये अजूनही 23 धावा. खोलवर टप्प्याचा बॉल. क्या बात आहे. साई मात्र नाराज आणि निराश होताना पाहायला मिळतोय. साईला नॉन स्ट्राईक एंडवर ठेवणं हे काम प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी करतायत आणि जितका वेळ साई नॉन स्ट्राईक एंडवर राहील तितकी जमेची बाजू आणि तेवढ्या ऍडव्हान्टेज मी तर म्हणेन रॉयल रायगड संघासाठी राहील. शंका नाही आहे. साईची बॅट म्हणजे शस्त्र आहे. मागील सामन्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल. आणखी एक फटका फसला. इथे काय घडलंय. फलंदाज होईल बाद. आणखी एका विकेटचे पतन. याला म्हणतात क्षणार्धात होत्याचं नव्हतं होणं आणि याला म्हणतात क्षणार्धात चांगल्या गोष्टीला दृष्ट लागणं. याला म्हणतात क्षणार्धात पूर्वेच्या गोष्टी पश्चिमेला जाणं आणि याला म्हणतात सुखी संसाराला ग्रहण लागणं. विकेटचं पतन आणि 28 धावांची गरज असताना या धावा प्रतिस्पर्धी टीम राजे 11 संघासाठी डोईजण होत आहेत की काय. धावसंख्या धावफलकावर लागत असताना विकेटचा सडा. 4 विकेट्स गमावल्यानंतर केवळ आणि केवळ 5 धावा धावफलकावर. विजयासाठी अजूनही 23 धावांची आवश्यकता. अंपायर काहीतरी सूचना करतायत. गोलंदाजावर ऑब्जेक्शन आहे का. मग बॉल चेंडूंचा विचार केला तर आतापर्यंत आपण पाहू शकाल 4 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटच्या 8 बॉलचा खेळ शिल्लक आणि हा सामना जिंकण्यासाठी टीम राजे 11 संघाला हव्यात अजूनही 23 धावा. या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी सन्माननीय मनोजदादा डुकरे साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही करणार आहोत. मी हरेजी मसने आपला विनंती आपल्या शुभ हस्ते डुकरे साहेबांचा सन्मान या मुख्य मंचावर आपण करायचा आहे. साहेब आपण माती आपली माणसं आपल्या माणसांचा आपल्या मातीमध्ये केला जातोय. आपलेपणाचा जिव्हाळ्याचा येतोचित मान सन्मान तुर्तास वळूया मॅचच्या दिशेने. क्रिकेट आणि आज सामना आमच्यासाठी भावविश्व बनलंय. 8 चेंडू 23 धावा. आणखी एक चांगला बॉल परंतु एक सिंगल काढली जाईल का नाही. साईला माहित आहे या शेवटच्या बॉलसाठी मला स्ट्राईकवर जायचं नाहीये तर मला शेवटच्या 6 बॉलसाठी स्ट्राईकवर जायचं आहे. कठीण सामना
अधिक अशक्य होताना पाहायला मिळतोय. स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं हे 5व्या बॉल पासून आपण पाहतोय. 5 चेंडूमध्ये एक सुद्धा धाव खर्च केली नाही गोलंदाज साहिलनं. कौतुक करेल मी साहिलचं. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन, खेळपट्टीचं निरीक्षण केलंय साहिलनं. प्रत्येक बॉल कुठे फेकावा हे साहिलला माहिती आहे. मोठ्या पटक्याची नितांत गरज. शेवटचे 7 चेंडू आणि 23 धावा. वाटलं देखील नव्हतं या क्षणाला की राजे 11 संघाची ही अवस्था या ठिकाणी ही पाहायला मिळेल. आणखी एक डॉट बॉल आणि इथे मेडन ओव्हर फेकली. क्या बात आहे. आजच्या या दिवसातील पहिली आणि या स्पर्धेच्या माध्यमातून दुसरा मेडन षटक फेकणारा गोलंदाज साहिल नावाचा गोलंदाज. क्या बात आहे. कौतुक करेल. आणि या षटकामध्ये 3 महत्वाच्या विकेट साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. शेवटचे 6 बॉल आणि हा सामना जिंकण्यासाठी टीम राजे 11 संघाला बनवायच्या तब्बल 23 धावा. व्हॉट अ मॅच. वाटलं देखील नव्हतं. जणू काय एखादी कल्पना करावी ही अवस्था मी तर म्हणेन राजे 11 संघाची या ठिकाणी पाहायला मिळते. 18 चेंडू आणि 28 धावांची गरज असताना पहिल्या षटकामध्ये केवळ 5 धावा. तदनंतर दुसरं षटक 6चे 6 चेंडू निर्धाव. त्यामध्ये 3 महत्वाच्या विकेट मिळवल्या गोलंदाज साहिलनं. सामना येऊन ठेपलाय. शेवटचे 6 चेंडू आणि 23 धावा. ही क्षमता असणारा खेळाडू आणि हा सामना जिंकवण्याची मनामध्ये जिद्द ठेवणारा खेळाडू. मी तर म्हणेन खूप चेंडू नंतर आत्ता स्ट्राईकवर आलाय. नाव आहे साईनाथ मसने, षटकारांचा शहेनशाह. परंतु क्रिकेटमधील मनोवैज्ञानिक दबाव मोठ्या मोठ्या रणधुरंधरांना कुठेतरी खुज करण्याला देखील वेळ लागत नाही. शेवटचे 6 बॉल आणि 23 धावांची गरज. जो आदमी पानी से नहाता है वो लिबास बदलता है. जो आदमी पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है. आणि इथे हिरो बनण्याची संधी ती देखील असेल बॅट्समन साईनाथ मसनेला. क्षमता आहे चौकार आणि षटकार ठोकण्याची, क्षमता आहे सामना जिंकून देण्याची, एक हाती किल्ला लढवण्याची. पण या स्थितीला मी तर म्हणेन राजे 11 संघाचा लंगड्या घोड्यावर शर्यत जिंकणं थोडं कठीण आहे. पागा खेचायचा आहे, पोचायचा ध्येयापर्यंत. उधळून द्यावीयात मर्यादांच्या पागा आणि वारू चौफेर. 6 चेंडू 23 धावा. प्रयत्न केला. पहिला चेंडू डॉट डॉट आणि डॉट बॉल. हा आहे मित्रांनो क्रिकेट. कधी हसवेल, कधी रडवेल, कधी भावना दुखवेल, कधी भावना जपेल, सांगता येणार नाही. शेवटच्या 5 बॉलचा खेळ शिल्लक आणि 5 चेंडूमध्ये बनवायचे आहेत. अजूनही 23 धावा. कठीण 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 संघर्षाचं मैदान. असं म्हणतात बिना संघर्ष के कोई महान नहीं होता. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता. जब तक ना पड़े हथौड़ी की घाव पत्थर पर तब तक पत्थर भगवान नहीं होता. एक षटकार ठोकलाय आणि आता बॉल शिल्लक आहे 4 चेंडूमध्ये बनवायचे आहेत. अजूनही राजे 11 संघाला तब्बल 17 धावा. साई जोपर्यंत मैदानावर सज्ज आहे तोपर्यंत अशक्य गोष्टी शक्य होतील, शंका नाही आहे. कान मंत्र दिले जात आहेत गोलंदाजाला की या प्रकारचा चेंडू फेकायचा आहे. पण साईसाठी सापळे किती रचावे प्रश्न पडला असेल. एक गोष्ट मात्र मार्किंग केली जाईल की दुसऱ्या षटकामध्ये एक सुद्धा धाव राजे 11 संघानं बनवली नाही. त्यामध्ये 3 विकेट्स गमावून बसवलेली टीम आहे राजे 11. साईचा प्रयत्न आणखी एक आहे. हा बॉल उंच हवेमध्ये गगनाला भिडलाय. साई नावाचं वादळ शांत केलं. खुलवण्याच्या आतमध्ये मनामध्ये पश्चाताप, कारण दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक मिळाली नाही. आणखी एक विकेट घेतली तर राहिल पठाण यांच्याकडनं त्या विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. ARS ग्रुपच्या वतीनं विनोद तरे आपणासाठी 200 रुपयाचं पारितोषिक जमा झाले. क्या बात आहे. वाटलं देखील नव्हतं प्रतिस्पर्धी संघाला का या परिणामानं सामोरं जावं लागेल. 18 बॉल 28 ची आवश्यकता असताना सामने फक्त आणि फक्त फलंदाजीच्या बळावर जिंकता येतात असं नाहीये. एक स्किल तुम्हाला पुढे चालवायचं आहे. तुमची फलंदाजी झाली नसेल तर तुमची गोलंदाजी महत्वाची होणं गरजेचे आहे. आणि ते काम भावेश कुंभार, साहिल आणि विनोद तरे योग्यरित्या करत असताना पाहायला मिळत आहे. टीम रॉयल रायगड संघाच्या वतीनं, रायगड फक्त नाव नाही आहे तर या हिंदुस्थानाच्या मातीवर असणाऱ्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी रॉयल कशी आहे नावाप्रमाणे खेळ मैदानाच्या आतमध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांना देखील मानवंदना दिली काय गोलंदाजी केली रॉयल रायगड संघाच्या वतीनं सामन्यातला जिवंतपणा संपताना पाहायला मिळतोय अकल्पित गोष्टी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळाल्या विनोद तरीची चांगली गोलंदाजी आणि पाहता पाहता हा सामना संपतोय या बॉलवर देखील विकेट 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 आणि विकेट जवळपास सामन्याचं सगळं चित्र क्लिअर होताना पाहायला मिळत आहे थँक्यू डीजे वेळ निघून गेली उरलाय फक्त मनामध्ये पश्चाताप तर सामना जिंकला टीम रॉयल रायगड या संघानं क्या बात आहे हार्दिक अभिनंदन अँड हार्ड लक टीम राजे 11